गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मुंबईकर इन USA. आम्ही निघालो स्कूलमध्ये मुलांना सोडायला. सो इन US जर तुम्ही नवीन येत असाल आणि तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस करायची असेल तर मार्च इज द आयडियल टाईम. तेव्हा इथलं स्कूलिंगचं ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते प्री केसाठी. तर प्री केमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल विच इज अ नर्सरी स्कूल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉटरी सिस्टम असते. ॲप्लिकेशन भरून जे नियरेस्ट स्कूलमध्ये तुम्हाला हवं आहे त्याचे प्रेफरन्स देऊन तुम्हाला जर लॉटरीमध्ये नाव आलं तर तुम्हाला त्या स्कूलमध्ये लहान मुलांना ॲडमिशन घेता येतील. इफ इन केस नाहीच मिळालं तर नियरेस्ट दुसरे ऑप्शन्स अवेलेबल असतात, तर तुम्ही तिकडे ट्राय करू शकता. किंवा जे प्रायव्हेट स्कूल्स आहेत तिकडे पण ॲडमिशन्स मिळतात. फक्त फी स्ट्रक्चर जरा जास्त असतं. तर त्याच्यामध्ये देखील काउंटीचे फंडेड प्रोग्राम्स असतात. तुम्हाला त्याच्यामध्ये ते फंडेड प्रोग्राम्स चेक करावे लागतील. एक्झाम एलिमेंटरीचं ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला फर्स्ट स्टँडर्ड टू सिक्स स्टँडर्डपर्यंतसाठी जर तुम्ही त्या स्टँडर्ड्समध्ये कुठे नवीन ॲडमिशनसाठी आला असाल तर इसॉल ही एक छोटी एक्झाम असते किंवा चेक केलं जातं की मुलाला इंग्लिशचं कम्युनिकेशन लर्निंगसाठी काही डिफिकल्टीज आहेत की नाही. हे काउंटी स्पेसिफिक ऑफिसेसमध्ये घेतली जाते ही एक्झाम. जर समजा गरज वाटलीच तर एक स्पेसिफिक एक्स्ट्रा क्लासेस ज्याला आपण म्हणतो तसे ॲलोकेट केले जातात. ते स्कूल टाईममध्येच ॲडजस्ट केले जातात. सेपरेट टाईम तुम्हाला द्यायची गरज नाही आहे. आणि समजा नसेलच तर मग डायरेक्टली ॲडमिशन प्रोसेस असते. तुम्हाला ते स्कूलचं नाव देतात. त्या स्कूलमध्ये जायचं. तुमचे फॉर्मॅलिटीज फॉर्म वगैरे असतात. त्यांचा रिपोर्ट ऑलरेडी पोहोचलेला असतो मेलद्वारे. तर ती इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असते. फॉर्म्स भरायचे, पूर्ण डेटा रेडी करून देतात ते आणि लगेच स्कूल स्टार्ट होणार असतं नेक्स्ट वीकमध्ये वगैरे. तर तसं एक आम्हाला आमचा एकंदरीत अनुभव होता. आता ह्यांच्याकडे स्टेशनरीची लिस्टिंग दिली जाते जी तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. ते एक ॲप्लिकेशनचे नाव पण सांगतात. तर तसं तुम्ही करू शकता किंवा नियरेस्ट टार्गेट, कॉस्को किंवा असे जे मोठे मोठे शॉप्स अवेलेबल आहेत तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्या लिस्टिंगच्या हिशोबाने तुम्हाला सामान सगळं घ्यायचं आहे आणि ते स्कूलमध्ये जाऊन एक दिवस दिलेला असतो टीचर्स मीटसाठी. तिथे जाऊन तुम्हाला ते सगळं सामान द्यायचं आणि मीट अँड ग्रीट विथ टीचर्स असं छान प्रोग्रॅम आखलेलं असतं. ही होती छोटीशी माहिती माझ्याकडून. होप सो तुम्हाला आवडली असेल आणि नेक्स्ट टाईम भेटूया. थँक्यू.